नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण भाजीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर आपण बघू शकता की भाजी ही आज 13 दिवसाची झालेली आहे. तर ह्या भाजीची लागवड ही आपण पेरणी करून केलेली आहे आणि सारा पद्धतीने केलेली आहे. तर टेम्परेचर खूप असल्यामुळे आपण याच्यामध्ये स्प्रिंकलरचा वापर केलेला आहे, जे सकाळ आणि संध्याकाळ 1 तास वापर करतो याचा, की जेणेकरून प्लॉटमध्ये गारवा राहील आणि बी चांगल्या प्रकारे उगेल आणि भाजीची मोर होणार नाही. तर याच्यामध्ये पाण्याचे नियोजन हे खूप महत्त्वाचे असते. जर पाणी हे जास्त झाले किंवा कमी जरी झाले तरी भाजी अशी सेन्सिटिव्ह पीक आहे की ती लगेच भाजीची मर व्हायला सुरुवात होते. तर आपण बघू शकता की आत्ता हा 13 दिवसाचा प्लॉट आहे. तर कशा पद्धतीने भाजीचा उतार आहे, एकदम सारख्या प्रमाणात आणि एक समान आहे. तर ह्या भाजीला हे वावर हे साधारणपणे एक 60 गुंठ्याचे वावर आहे. तर आपण ह्या प्लॉटला एक 70 किलो भाजीचे बी पेरलेले आहे. तर भाजीचे बी पेरताना आपण त्या बियाला झेलोरेची एक बीज प्रक्रिया असती ती केलेली आहे, की जेणेकरून सर्व बी उतरेल आणि पुढे जाऊन त्याची मर होणार नाही. आणि त्याच्यानंतरून दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासाच्या आत गोल आणि टार्गाचा बी पेरल्यानंतरून गोल आणि टार्गाचा तणनाशकचा हात घेतलेला आहे. साधारणपणे 16 लिटरच्या पंपाला 10 ml गोल आणि टार्गा सुपर 20 ml हे 24 तासाच्या आत मारलेले आहे. आणि त्याच्यानंतरून साधारणपणे भाजी उतरून आल्यानंतरून मर होऊ नये, तसेच मुळांची संख्या आणि पांढऱ्या मुळींची संख्या आणि चांगली वाढ होण्यासाठी झायटोनिक यम आणि साप हे पाण्यातून सोडलेले आहे. तर आपण बघू शकता की अशा पद्धतीने आपण आत्ता 13 दिवसापर्यंत ह्या भाजीचे नियोजन केलेले आहे. तर भाजी ही 15 ते 20 दिवसाची झाल्यानंतरून पूर्ण वावर झाकळून जाईल. बऱ्यापैकी 2 जे ओळीतले अंतर आहे ते पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. त्यामुळे काय होईल की मुळी जाड होते आणि काडी पण जाड होते. अशा वेळेस जास्त काही करायची गरज पडत नाही. तर पाणी कुठे साठून राहणार नाही आणि जास्त पाणी कमी पडणार नाही. अशा पद्धतीने नियोजन केल्यास साधारणपणे आपण ही 30 दिवसात भाजी काढू शकतो. धन्यवाद.